नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही सुखदा घरात असते. त्यावर आदर्श ह्या सुखदाला विचारतो की काय ग सुखदा, आज तुझा चेहरा थोडासा अपसेट वाटतोय. कल्याणी तुझं काम करू शकली नाहीस का, असे हा सार्थक या सुखदाला विचारतो. त्यावर सुखदा बोलते की हो, कल्याणीने माझं काम केलं, पण कल्याणी ताईने सार्थकला समजावून पण सांगितलं आणि कल्याणी ताईचं बोलणं सार्थकला पटलं पण. परंतु ब्रो, माझ्या मनाला एक गोष्ट अशी वाटते की जे घडायला होतं ना ते घडायला नको होतं, असं पण माझ्या मनाला वाटतं. माझं एवढं म्हणणं आहे की सार्थकने आनंदीला असं कायमचं विसरू नये. कारण ब्रो, दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम 6 वर्षापासून होतं. आता मला सांगा ब्रो, 6 वर्षापासून असणारं प्रेम माणूस अचानक कसं विसरू शकतं हो? कधीच विसरू शकणार नाही माणूस ते प्रेम, असे पण सुखदा या आदर्शाला सांगते. त्यानंतर सुखदा ही आदर्शाला सांगते की सार्थकने थोडीशी तरी त्याच्या मनामध्ये आनंदीसाठी जागा ठेवायला हवी. त्यानंतर आता आदर्श या सुखदाला बोलतो की नाही सुखदा, तुझं मला हे बोलणं अजिबात पटलेलं नाहीच आहे, कारण यामुळे तू प्रॉब्लेममध्ये येऊ शकते, आदर्श या सुखदाला बोलतो. त्यानंतर ही सुखदा या आदर्शाला बोलते की ब्रो, माझ्या मनाला अजून एक असं वाटतं की मी तर सार्थकच्या आयुष्यामध्ये येऊन चूक तर नाही केली ना. त्यावर आता आदर्श नाही असं बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही सुखदा या आदर्शाला बोलते की ज्या दिवशी माझ्या मनाला वाटेल की मी सार्थकच्या आयुष्यामध्ये येऊन चूक केली, त्या दिवशी मी सार्थकच्या आयुष्यातून निघून जाईल, असे पण सुखदा या आदर्शाला बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की वृंदा आणि शलाका रूममध्ये बसलेल्या असतात. आता शलाका ह्या वृंदाला सांगते की मला सांग आई, आपण त्या सार्थकच्या आयुष्यामधून सुखदाला कसं बाजूला करायचं आणि त्या आनंदीला पुन्हा सार्थकच्या आयुष्यामध्ये कशी जागा द्यायची. त्यानंतर आता ही शलाका या वृंदाला सांगते की मला तर असं वाटतं की आनंदीच्या मनाला असं वाटतं की ती सार्थकच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाहीये. त्यावर आता ही वृंदा बोलते की नाही शलाका, अगं त्यांचं दोघांचं एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम आहे, ते दोघे नाही राहू शकत एकमेकांशिवाय. माझ्याकडे एक प्लॅन आहे, परंतु त्या प्लॅनची योग्य वेळ आल्यावरच त्याचा उपयोग होईल, असे पण आता ही वृंदा या शलाकाला सांगते. त्यानंतर ही शलाका वृंदाला सांगते की मला सांग आई एक, ज्या आनंदीला आपण घराबाहेर काढण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतले आणि त्या आनंदीला आपण घराबाहेर काढलं, मग आपण पुन्हा त्या आनंदीला सार्थकशामध्ये आणण्यासाठी का धडपड करतोय? आपण तर कुठे चुकत नाही ना, हा प्रश्न माझ्या मनाला पडतो, असे पण ही शलाका वृंदाला सांगते. नंतर इकडे ही वृंदा या शलाकाला सांगते की तुझ्या मनामध्ये जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे ना, तो प्रश्न तुझ्याजवळच ठेव, परंतु ती सुखदा, मी तिला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे पण आता ही वृंदा या शलाकाला सांगते. त्यानंतर इकडे ही आता शलाका पुन्हा वृंदाला बोलते की मला सांग आई, सुखदा जरी सार्थकच्या आयुष्यामध्ये असली आणि आनंदी जरी सार्थकच्या आयुष्यामध्ये असली तर आपला मेन प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला फक्त सार्थकच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावर कशी होईल, हाच फक्त आपला हेतू आहे. त्यानंतर वृंदा शलाकाला सांगते की तुझं काही असू दे, मला एक सांग, ती सुखदा घराबाहेर गेलीच पाहिजे आणि आनंदी पुन्हा या घरामध्ये आलीच पाहिजे, हा माझा फायनल निर्णय आहे, यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, असे पण आता ही वृंदा आपला फायनल निर्णय या शलाकाला सांगते. असं बघायला मिळतं की आता इकडे सार्थक हा या आनंदीचा फोटो बघत असतो. आता सार्थक ह्या आनंदीचा फोटो बघत असताना आता आनंदी जेव्हा सार्थकला बोललेली असते की इथून पुढे मी तुमची आनंदी राहिलेली नाहीये, मी या विशालची कल्याणी झालेली आहे, हे सर्व क्षण या सार्थकच्या डोळ्यासमोर येतात. सार्थक खूप इमोशनल होतो. त्यानंतर आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो की मला अजूनही माझ्या आनंदीवर ह्या विश्वास बसत नाहीच आहे, कारण माझी आनंदी अशी नव्हतीच, मग ही आनंदी अशी का बोलत होती, असे पण सार्थक आपल्या मनाला सांगतो. सार्थक बोलतो की माझी आनंदी मला अशी सोडून गेलीच नसती, मी पुन्हा माझ्या आनंदीचं नाव सुद्धा घेणार नाहीये, अशी ही आनंदी झालेली आहे. सार्थक ह्या आनंदीचा पुन्हा फोटो आपल्या हातात घेतो आणि बोलतो की अहो आनंदी, 6 वर्षातून एकदा सुद्धा तुम्हाला वाटलं नाही की आपण भेटावं म्हणून, आणि मला एक सांगा, काय चूक केली होती हो मी एवढी, तुम्ही मला त्याची शिक्षा भोगायला लावली, असे पण सार्थक त्या आनंदीच्या फोटोकडे बघत बोलतो. त्यानंतर आता सार्थक बोलतो की मला बाकी काही माहीत नाही आनंदी, मी तुम्हाला पुन्हा काही प्रश्नांची उत्तरे विचारणार आहे, त्याची मला उत्तरे मिळालीच पाहिजे, असे पण आता सार्थक आपल्या मनाशी बोलतो. दुसरीकडे आता ही आनंदी रूममध्ये बसलेली असते. आनंदीच्या हातात सुद्धा सार्थकचा फोटो असतो. नंतर आता ही आनंदी सार्थकच्या फोटोकडे बघत आपल्या मनाला सांगते की सार्थक सर, मी तुम्हाला विसरण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तुम्ही माझ्या मनातून उतरत नाहीच आहे, असे पण आता ही आनंदी आपल्या मनाला सांगते. इथून पुढे सार्थक सर, तुम्ही आता मला नाकारा तरच माझ्यामध्ये तुमच्यापासून दूर राहण्याची हिंमत येईल, असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर ही आनंदी पुन्हा एकदा बोलते की हे बघा सर, आता इथून पुढे मला तुम्हाला नाकारायलाच हवं, हाच एकमेव मार्ग माझ्या डोळ्यासमोर आहे आणि मला तो करावाच लागेल, असे ही आनंदी आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत आपल्या त्या सार्थक सरांच्या फोटोकडे बघत बोलते.
दुसरीकडे असं बघायला मिळतं की अण्णा रूममध्ये बसलेले असतात तेव्हा मालती ही अण्णांसाठी चहा घेऊन येते. आता अण्णा थोडेसे विचार करत असतात तर मालती ही अण्णांना बोलते की अहो तुम्हाला चहा आणून ठेवला येते. त्यावर आता अण्णा या मालतीला बोलतात की या मालतीला बोलतात की मला वाटलं होतं की आनंदी आल्यावर तरी पुन्हा आपला निर्णय बदलेल, परंतु आनंदीने तसं काही केलेलं नाहीये. त्यानंतर मालती बोलते की अहो तिने सुखदासाठी हा निर्णय घेतलाय. ही मालती बोलते की अहो आजही या सार्थक सरांच्या डोळ्यामध्ये आनंदीविषयी प्रेम दिसतंय आणि आनंदीच्या डोळ्यामध्ये सुद्धा सार्थक सरांविषयी प्रेम दिसतंय, परंतु सुखदाचा सर्व काही विचार करून ह्या आनंदीने हा निर्णय घेतलाय असे पण ही मालती अण्णांना सांगते. त्यावर अण्णा बोलतात की ह्या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे. तर मालती बोलते की अहो कसं पण काही काही बोलताय. त्यावर आता ही अण्णा बोलतात की अगं मालती, मी जर आनंदीला पुढे जाण्याचा मार्ग सांगितलाच नसता तर आनंदी तिकडे गेलीच नसती आणि सार्थक सर सुद्धा पुढे गेले नसते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आदर्श घराच्या बाहेर असतो. आता आदर्श हा व्यायाम करत असतो तेवढ्यात तिथे सार्थक येतो. सार्थक आता या आदर्शकडे बघतो. इकडे आता सार्थक या आदर्शजवळ येतो आणि बोलतो की भाई मला तुला एक गोष्ट सांगायची होती. त्यानंतर आदर्श बोलतो की मग सांग ना, कशाला एवढं कॉम्प्लिकेटेड करतो. त्यानंतर आता सार्थक बोलतो की मी नाही काही कॉम्प्लिकेटेड करत, माझं आयुष्यच कॉम्प्लिकेटेड झालंय असे पण आता सार्थक या आदर्शला बोलतो. आता हा आदर्श या सार्थकला बोलतो की अरे दादा मला एक सांग, तुझं लग्न सुखदाशी होतंय, सुखदाचं पण तुझ्याशी लग्न करण्याचं मन आहे, मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, तू का बरं आता राहून राहून म्हणतो की मला एक प्रॉब्लेम आहे असे पण आता आदर्श या सार्थकला सांगतो. त्यावर आता सार्थक आपल्या भावाला बोलतो की भाई तुला एक इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची म्हणजे आनंदी सापडली. त्यावर आदर्श बोलतो की काय बोलतोस तू हे सार्थक. त्यावर सार्थक बोलतो की हो, अरे मी काल ज्या कल्याणीला भेटायला गेलो होतो ना, ती कल्याणी नाही तर ती आपली आनंदीच आहे आणि तीच कल्याणी आहे असे पण आता सार्थक या आदर्शाला बोलतो. त्यावर आदर्श बोलतो की अरे तू काय सांगतोस हे, माझा तर विश्वास बसत नाहीच आहे. तर सार्थक बोलतो की हो रे, तोच मला खूप मोठा प्रश्न पडलाय, त्यामुळे मी हेच तुला सांगायला आलो होतो असे पण सार्थक या आदर्शाला सांगतो. इकडे असं बघायला मिळतं की मालती आणि अण्णा दोघे आनंदीच्या रूममध्ये येतात. ही मालती लगेच आनंदीला बोलते की तू आमची आनंदी नाहीये ना, कल्याणी आहे ना, मग जा तुला कुठे समाजसेवा करायची तिकडे कर असे पण ही मालती या आनंदीला बोलते. आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. अण्णा सुद्धा जवळच उभे असतात. आता मित्रांनो ही मालती आनंदीला बोलते की तुला जर सार्थक सरांशी नातं नसलं ठेवायचं तर आमच्याशी असलेलं नातं पण तोडून टाक. त्यावर आता ही आनंदी बोलते की आई तू खुशाल मला नातं तोडायला सांगते का. तर आता इकडे मालती बोलते की तुला जर आमच्याशी नातं तोडायला नाही जमत ना, मग तू सार्थक सरांशी पण नातं तोडून टाक, कारण तू जर त्यांचा विचार करत नाही तर मग आमच्या नात्याचा तरी कशाला विचार करतेस. आनंदी आपल्या आईला बोलते की अगं आई तू असं काय करतेस, मी जर दादाला आणि अण्णांना भेटले नसते तर हे जमलं असतं, परंतु आता मी इथे आले आहे आणि हे नातं कसं तोडू. त्यावर मालती बोलते की मग तुला पण सार्थक सर भेटले ना, मग तू का निर्णय बदलू शकत नाही असे पण मालती ही आपल्या मुलीला बोलते. मालती पुन्हा या आनंदीला बोलते की मला सांग, तुला सार्थक सरांचं नातं एवढं महत्त्वाचं वाटत नाही का. त्यावर आनंदी बोलते की नाही आई, मला तरी असं वाटतं की ते नातं आता माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आता ही मालती तर आणखीनच भडकते. नंतर मालती या आनंदीचा हात धरते आणि बोलते की अगं उद्या सार्थक सरांचं आणि सुखदाचं लग्न होणार आहे आणि त्यांची जर लग्नाची वेळ आली तर तुझं काय होईल हा कधी विचार केला का तू असे पण मालती या आनंदीला बोलते. त्यावेळेस ही आनंदी बोलते की आई मी स्वतःच्या हाताने त्या लग्नाच्या दोघांची गाठ बांधून देईल असे पण आता ही आनंदी आपल्या आई वडिलांना सांगते. ते ऐकून अण्णांना व मालतीला खूप मोठा धक्का बसतो. इकडे असं बघायला मिळतं की इकडे शलाकावरून ना ह्या नाश्ता करण्यासाठी बसतात तेवढ्या तिथे सार्थक येऊन बसतो. आता ही शलाका बोलते की अगं आई बघ ना, सार्थक किती नाराज आहे. सुखदा तिथे कॉफी घेऊन येते आणि अचानक आता ह्या सुखदाकडून ती कॉफी सार्थकच्या शर्टवर सांडते. आता ती सांडलेली कॉफी बघून सार्थक या सुखदावर खूप भडकतो आणि बोलतो की सुखदा तुला एक काम धड करता येत नाही का, अगं मला बाहेर जायचं होतं, हा शर्ट तू खराब केला असे पण आता सार्थक या सुखदावर खूप भडकतो. आता ही सुखदा या सार्थकला आय एम सॉरी असं बोलते. त्यानंतर सार्थक बोलतो की अगोदर चूक करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं. त्यानंतर आता ही सुद्धा बोलते की अरे सार्थक तू तिला एवढं काय बोलतोस. तर आता सार्थक बोलतो की बरोबर आहे, कारण तिची चूक आहे ना, त्यामुळे तिला कळायलाच पाहिजे. त्यानंतर आता ही सुखदा पुन्हा आय एम व्हेरी सॉरी असं बोलते आणि रूममध्ये घाई निघून जाते. इकडे ही सुद्धा या सार्थकला बोलते की तू सुखदाला रूममध्ये जाऊन सॉरी म्हण. तर सार्थक बोलतो की नाही बोलणार मी सॉरी तिला. आता वृंदा व शलाका खूप खुश होऊन या सुधाकडे बघत राहतात. पुढे असं बघायला मिळतं की आता आदर्श या सार्थकच्या रूममध्ये येतो. सार्थकने शर्ट चेंज केलेला असतो. तर आता हा आदर्श सार्थकला बोलतो की सार्थक मला सांग तू असं का वागतो. त्यावर सार्थक बोलतो की भाई मला नाही आठवत की मी असं का वागतो, बहुतेक आनंदी माझ्याशी असं वागल्या त्यामुळे मी असं वागतो. त्यानंतर आता इकडे आनंदीच्या माहेरी निघलेला असतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये ही लीना या मनोज
अण्णा व मालतीला सांगते की मला सांगा की सुखदाला जर कळलं की ही कल्याणी म्हणजे आनंदीच आहे तर मग काय होणार बरं. मी आता उद्या काही जरी झालं तरी सुखदाला सांगणार आहे की ही आनंदीच कल्याणी आहे, होईल ते होईल असे. पण आता ही लीना आपला निर्णय सर्वांना सांगते. दुसरीकडे सार्थक या अण्णांच्या घरी येतो आणि आनंदीला बोलतो की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, तुम्हाला त्याची उत्तरे द्यावीच लागतील असे म्हणत सार्थक या आनंदीचा हात धरतो आणि हिला घराच्या बाहेर ओढत नेऊ लागतो. तर मित्रांनो, आता नेमकं सार्थक या आनंदीला कुठले प्रश्न विचारणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.